मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना, हीच मुची प्रार्थना, हेच सुचितले त्यांच्या गाणे, नभाच्या मनाला पडे घोर आता. उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची वेळ. कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे वाग आता. सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. आवेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी
जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। देख रुक गया है, तेरे आगे झुक गया है। सूरज देख रुक गया है, तेरे आगे झुक गया है। जब कभी ऐसे कोई मस्ताना निकले है अपनी धुन में दीवाना, शाम सुहानी बन जाते हैं दिन इंतजार के। ओ राही ओ राही ओ राही ओ राही। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। कारवां है ये तेरा इम्तिहान है, साथी न कारवां है ये तेरा इम्तिहान है। यूं ही चला चल दिल के सहारे, करती है मंजिल तुझको इशारे। देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकार के। ओ राही ओ राही ओ राही ओ राही। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। चला था सपने ही लेके, कोई नहीं तो तेरे अपने हैं सपने ये प्यार के। ओ
दुख जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। सुस्वागतम. डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेचे नूतन माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा उपस्थित सर्व मान्यवरांचे मी विद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करते. स्काउट गाईड क्लॅप्स गो. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून आपल्या सेवेला पूर्णविराम देणाऱ्या आदरणीय गुरुजन श्री आघाव सर यांच्या निरोप समारंभासाठी सरांना निरोप देण्यासाठी तितक्याच आदराने उपस्थित असणारे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, वैद्यकीय आणि सर्वच क्षेत्रातून उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे नूतन माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेचे नूतन माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक, कर्तव्यदक्ष शिक्षक श्री बाळासाहेब मुरलीधर आघाव सर हे आपल्या 28 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. आजचा हा पवित्र आणि भावनात्मक क्षण अविस्मरणीय आठवणींचा सोहळा बनावा असे मला वाटते. सेवापुरती निरोप समारंभ नसून त्यांच्या प्रती कृतज्ञता सोहळा आहे. सरांनी आपल्या संस्थेसाठी, शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून कार्य केलेले आहे. केवळ नोकरी म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली नसून आपले ध्येय समजून आपली सेवा त्यांनी पूर्ण केली आहे. खरं तर आपल्या ध्यानीमनी असो वा नसो, काळ आपली वाटचाल करीतच असतो आणि त्याच काळाने आज सत्कारमूर्ती आघाव सर यांना सेवानिवृत्तीपर्यंत आणले आहे. सबब निवृत्ती होणे हे क्रमप्राप्त आहेच. अर्थात ही निवृत्ती कृतकृत्यतेची होणे महत्वाचे असते. त्याचे कारण याचसाठी केला अट्टाहस शेवटचा दिस गोड व्हावा. अशा या सेवापुरती सत्कार समारंभाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका आदरणीय सौ साळे मॅडम यांना विनंती करते. निराकार ओंकार निर्गुण रूप गणेशा तुझे तेज स्वरूप, तुझ्या आरतीला नभी लक्ष दीप, कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप. श्री गणेश ही ज्ञानाची देवता, तिचे अर्चन करताना तणाचाच दीप व समर्पणाची पंचारती हवी. बुद्धी देवता गणेशास वंदन करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे माननीय श्री बाळासाहेब कदम पाटील, श्री तैमूरभाई, श्री दीपकजी गांधी, सौ गांधी भाभी, सौ चोरडिया भाभी, सौ तुपे बहिणी, कराड सर, गावडे सर आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे व सर्व आजची सत्कार मूर्ती, त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार या सर्वांचे मी शब्दसुमनांनी सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. आज आपण सर्वजण इथे आमच्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक, माझे सहकारी बंधू श्री आघाव सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त एकत्र आलेलो आहोत. निरोपाचा हा दिवस आज ना उद्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे आणि तो आपल्याला कधीही टाळता येत नाही. त्यामुळे त्याचा आनंदाने स्वीकार आपल्याला करावाच लागतो. आजचा हा
निरोपाचा समारंभ खरोखरच एक अविस्मरणीय आठवणींचा सोहळा बनावा असं मला वाटतं. सर साधारण 1 ते 1.5 वर्षापूर्वी या विद्यालयात आले, परंतु आपल्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी तांदूळवाडी, कानडगाव, कणगत या इतर ठिकाणी सुद्धा 28 वर्ष आपली सेवा दिलेली आहे. मला कणगर येथेही सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. अतिशय विनोद विद्यार्थी आज समाजात विविध क्षेत्रामध्ये वावरत आहेत. येथे उपस्थित नसलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या वतीनं मला म्हणावंसं वाटतं की आजचा हा सरांचा निरोप समारंभ नसून त्यांच्या प्रती कृतज्ञता सोहळा आहे. सरांनी शाळा व संस्थेसाठी तनमन धनपूर्वक कार्य केलेले आहे. केवळ नोकरी म्हणून नव्हे तर जबाबदारी, सरांचे अध्यापन कौशल्य, विषयावरील प्रभुत्व, विद्यार्थ्यांच्यासाठी असलेली आत्मीयता या गोष्टी मला खरोखरच अनुकरणीय वाटतात. सेवानंद हा ब्रह्मानंदापेक्षाही श्रेष्ठ असतो. निवृत्त सुरू होत असेल. सरांनी शाळेच्या विविध उपक्रमातही आवर्जून उल्लेख करणारी बाब म्हणजे परसबाग त्यांनी खूप सुरेख फुलवली होती, पण दुर्दैवानं कंपाऊंड नसल्यामुळे ती आपल्याला फार काळ टिकवून ठेवता आलेली नाही आहे. तर मी सरांना यावेळी शुभेच्छा देते की त्यांच्या मनाप्रमाणे या सेवा काळात त्यांना काही काळ घालवता आला नसेल तर तो आता यापुढे ते त्यांच्या मनाप्रमाणे राहिलेल्या अपेक्षा, इच्छा, छंद पूर्ण करतील. त्यांचा स्नेह आणि सहवास व मार्गदर्शन यापुढे सुद्धा आम्हा सर्वांना असाच मिळत राहील ही अपेक्षा व्यक्त करते. त्यांना सदृढ दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त करते. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. माझं प्रास्ताविक थांबतो. पिढीतील या मंचावर उपस्थित एकदा आदरभावे स्वागत करते. गेली 28 वर्ष तालुक्यातील विविध भागात ज्ञानदानाचं कार्य करून कित्येक पिढ्यांना सुजाण, सुसंस्कृत बनवणारे आणि उच्चतम निस्वार्थ भाव आणि सर्वत्यागी वृत्तीचे मालकी हक्क जपत त्यांच्या संस्कारपीठात अनेक पिढ्या निर्माण झाल्या अशा श्री आघाव बाळासाहेब मुरलीधर यांचा सेवानिवृत्त समारंभ आणि या सेवानिवृत्त समारंभाची अध्यक्षीय सूचना घेऊन येत आहेत विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री गोलांडे सर. माननीय श्री बाळासाहेब कदम यांनी स्वीकारावं असे मी विद्यालयाच्या वतीने त्यांना विनंती करतो. आताच आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री गोलांडे सर यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली तिला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन करते. धन्यवाद मॅडम. या सोहळ्यासाठी आपणा सर्वांची उपस्थिती म्हणजे एक मांगल्याचा अनमोल ठेवा आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सत्कार मूर्ती आणि व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करते की आपण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन संपन्न करावे.
मानाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम 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 हा मानाचा मुजरा. आपल्या भारतीय संस्कृती परंपरेनुसार विद्यालयात उपस्थित असणाऱ्या सर्व अतिथींचा सन्मान करणे हे आपले क्रमप्राप्त कर्तव्यच आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या शाळा समितीचे धन्यवाद साहेब. मान श्री आघाव सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. हा मग तुमचं खातं चालू त्यांचं. सर्वांनी क्लॅप द्यायचे आहेत. यानंतर आपले योग गुरु आदरणीय श्री दीपकजी गांधीशेठ यांचा अशी मी विनंती करते. ओके मॅडम. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तैनूर भाई यांचा पवार सर आडवा. आपल्या मुलाच्या सेवापूर्तीसाठी उपस्थित असणार.
धन्यवाद बाबा. खूप भाग्य लागतं आपल्या मुलाची रिटायरमेंटचा कार्यक्रम पाहण्याचा. नेहल कवानी मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यांचा सन्मान प्रीती पंडित मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. वेळी सहकार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची धन्यवाद. बसा पाऊस कमी पडतच नाही आणि म्हणूनच दुःखाचं ऊन कधीच आपल्या अंगावर येत नाही. कमी पैसे असतानाही जास्त खर्चा खाऊन मोठ्या गोष्टी मिळवून देतो ना, तो आपला बाप असतो. कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे वडील. आज मुलाच्या सेवापूर्तीसाठी उपस्थित असणारे आघाव सरांचे वडील श्री मुरलीधर आघाव बाबा आज 85 वर्षांचे तरुण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर, जोपर्यंत ही व्यक्ती माझ्यासोबत आहे ना, तोपर्यंत मला कोणतीच गरज पडणार नाही असे सर नेहमीच म्हणत असतात. कारण वडील म्हणजे जगण्याचं माप असतं. वडील म्हणजे जगण्याचं माप असतं, पाठीवरची थाप आहे. कधी रागावला तरी त्यांची माया अमाप आहे. तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे. संकटातून पार करणारी होडी आहे. जो कधीही तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे. जगणं आपोआप आहे आणि आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे. एक महत्वाचा आणि आनंददायी दिवस आज बाबांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी लाभो. या ठिकाणी बाबांचा आपण केक कापून वाढदिवस साजरा करणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी माध्यमिक विद्यालय कारवाडीचे प्राचार्य आदरणीय प्रदीप तनपुरे सर या ठिकाणी आगमोबर. त्याचबरोबर केंद्र उपस्थित झालेले आहे. मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. आज आपण बाबांचा या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करणार आहोत. आजच्या यांचं देखील या कार्यक्रमासाठी आगमन झालेलं आहे. मी विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करते. स्काउट गाईड क्लॅप्स को. आदरणीय गायकवाड मॅडम यांना मी कृपया समोर आसनस्थ होण्याची विनंती करते आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ साळे मॅडम यांनी बुके देऊन मॅडमचा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. पठारे मॅडम यांचा सन्मान देखील साळे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मॅडम, संचार्य श्री प्रदीप तनपुरे सर यांचा सन्मान देखील साळे मॅडम यांनी बुके देऊन करावा अशी. निवृत्त होत आहे आणि या कृतज्ञता सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, विविध विद्यालयातून आलेले सर्व शिक्षक वृंद, सन्माननीय व्यासपीठ, आपणा सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करते. निरोप घ्यावा, स्मरणांचा कोलाज करावा, कृतज्ञतेच्या शब्दांमधून निरोपाचा उत्सव व्हावा आणि म्हणूनच काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूचे अक्षर उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या आणि आज तागायत गेली अनेक वर्ष अध्यापनाचं महत् कार्य करणाऱ्या पवित्र ज्ञानदानाच्या कार्यातून सेवानिवृत्त होत असणारे आदरणीय श्री आघाव सर. खरं तर कर्तृत्वाला कधीही निवृत्ती नसते. सेवापुरती गौरव हा केवळ एक सोहळा नाही, तर सेवा काळातल्या आठवणी, दीर्घ प्रवासाचा लेखाजोखा आणि असंख्य कष्टांचे कौतुक यांचा मिलाप असतो. आणि या सत्कार मूर्तींविषयी असणाऱ्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसेच त्यांचा परिचय व जीवनपट उलगडण्यासाठी मी आमंत्रित करते सरांचे परममित्र विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री गोलांडे सर यांना. आपण सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त एकत्र जमलेलो आहोत. माझे सहकारी मित्र श्रीयुत बाळासाहेब मुरलीधर आगाव उर्फ त्यांना आम्ही हार्वेस्टरवाले सर असं नाव दिलं होतं, कारण कायम धावपळीत परंतु आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर न करता सर्व
कर्तव्य त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. त्यांची माध्यमिक विद्यालय देसवंडी या ठिकाणी प्रथम नियुक्ती 26 जून 1995 रोजी झाली. त्यानंतर आमची भेट 12/11/1998 म्हणजे माझ्यापेक्षा ते आधी सिनियर होते आमच्या न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय कनगर येथे. त्यानंतर 31/8/2010 त्यांची नियुक्ती आपल्याच माध्यमिक विद्यालय कानडगाव या ठिकाणी बदली झालेली आहे. त्यानंतर आपल्या संस्थेचे प्रसाद माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी या ठिकाणी त्यांची बदली 8/11/2014 रोजी झाली. अशा प्रकारे कारवाडी इथून त्यांची बदली आपल्या विद्यालयात आपले सर्वांचे आवडते पीडी सर कारवाडीला गेल्यानंतर त्यांच्या जागेवर 28/6/2024 रोजी आपल्या विद्यालयात झाली व 30/6/2025 आज ते आपल्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. अशा या माझ्या सहकारी मित्राचं पूर्ण नाव बाळासाहेब मुरलीधर आगाव, त्यांच्या वडिलांचं नाव मुरलीधर नामदेव आगाव, मूळ गाव त्यांचं वंजारवाडी जे मुळा नदीकाठी डोंगराळ भागात आहे. आपल्या मुळा डॅममुळे त्यांचं विस्थापन किंवा पुनर्वसन वाघाचा आखाडा या ठिकाणी झालं. दादांच्या वाघाच्या आखाडा येथे म्हणजे त्यांच्या वडिलांनी शेती घेतली. जिरायत असल्याने आई वडील दोन्हीही मोल मजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना एक भाऊ आणि बहीण. त्यांच्या वडिलांनी अक्षरशः ऊसाच्या खांद्या केलेल्या आहेत. ज्यावेळेस माझी आणि वडिलांची प्रथम भेट झाली त्यांच्या घरी त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही कोंडवड वगैरे भागात ऊसाच्या खांद्या करायला जात होतो. त्यानंतर चर्चेअंती आमच्या वडिलाची आणि त्यांच्या वडिलाची ओळख पण आहे असं आम्हाला कळालं. त्यानंतर बाळासाहेबांना एक भाऊ आहे संजय मुरलीधर आगाव, हे सुद्धा अतिशय कष्टाळू सांभाळलेले आहे यशस्वीपणे. त्यानंतर त्यांची बहीण शोभा राजेंद्र नागरे. असा या सर्व कुटुंबाने सर्वांचाच कष्टाचा सहभाग करून अतिशय यशस्वीरित्या शेती पण त्यांची चांगली आहे. आपल्या संस्थेत आपले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादा व विनायकांना आणि साहेबांच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित नोकरी केल्यानंतर ते अतिशय यशस्वीरित्या आपल्या पुढील आयुष्यात आपल्या आईवडिलांची सेवा त्याचप्रमाणे संपूर्ण आयुष्य त्यांना सुखा समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने व माझ्या सर्व सहकारी बंधूंच्या वतीने तसेच सर्व भगिनी आणि माझे कर्मचारी म्हणजे आमचे जे चतुर कर्मचारी आहेत आपले मामा असतील तांबेवहिनी असतील या सर्वांच्या वतीने त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस कनगरला हजर झालो त्या कनगरला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनगर या ठिकाणी सर्व्हिसला होत्या. आता सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळाली या ठिकाणी त्या कार्य करत आहेत. त्यासुद्धा अतिशय कामात कर्तव्यनिष्ठ आहेत. वेळोवेळी आमच्या मीटिंगमध्ये मुलाखती झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा आढावा घेतला जातो आणि व्यवस्थित असं काम सगळं या कुटुंबाने केलेलं आहे. त्यांचं सुद्धा त्यांच्या मुलाचं नाव प्रथमेश आहे. इंजिनिअरिंगलाच आहे ना, BSc ॲग्री करतोय तो सध्या. त्या सर्वांचं आपल्या विद्यालयाच्या वतीने सरचे स्वागत करतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर बाबांचा वाढदिवस आपण या ठिकाणी करणार आहोत. इकडे पाहतो बाबा माझ्या
बाबांना सुख समृद्धी या ठिकाणी लाभो आणि बाबा तुम्ही शतायुषी व्हावं अशी आम्हा सर्वांच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना करते. तुम्हाला उदंड निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. दीदी इकडे आणि यानंतर मॅडम इकडे बघा. सेवापूर्ती सत्कार सोहळा, या सत्कार सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. इकडे पहा मॅडम. आज बाबांचा साजरा होत आहे. सर्वांनी जोरदार क्लॅप द्यायचे आहे. खडे कोणीही खेळायचे नाही. आणि दीर्घायुष्य लाभो यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करूया. सर इकडे पहा एकदा. संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांचं खरंच भाग्य आहे. बाबांचे 2 मुलं, सुना, मुलगी, नातवंड असा हा सर्व परिवार या ठिकाणी इकडे समोर पहा एकदा. बाबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे. मॅडम इकडे पहा. निर्व्याज, निरलस, निरामय आणि निर्मळ भावनेने आज होणारा सेवापूर्ती सत्कार खरं तर सर आपल्या सत्कृतीचा सत्कार आहे. आणि या सत्कार प्रसंगी या ठिकाणी बाबांचा आज वाढदिवस संपन्न होत आहे. दोघं सोबत व्हा. सरांचा सेवापूर्ती नसून हा कृतज्ञता सोहळा आहे. आणि हीच कृतज्ञता आपणाप्रत नम्रता आणि कृतज्ञतापूर्वक आम्ही सत्कारातून अर्पण करीत आहोत. आदरणीय सरांचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. इकडे समोर पहा. सर कृपया मी आपणा सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती करते. आणि याकडे सर एकदा इकडे. आदरणीय सरांचा आणि सौ स्वाती आघाव मॅडम यांचा सपत्नीक सेवापूर्ती सत्कार आपण या ठिकाणी घेत आहोत. निवृत्त होत आहे. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. असतेच मुळे बाल्यावस्थेपासून सौ स्वाती आघाव मॅडम यांचा आणि सरांचा सपत्नीक सत्कार होत आहे. कौटुंबिक धुरा यशस्वीपणे सांभाळी लावून मुलांवर संस्कार केले आणि याचीच अनुभूती म्हणजे सरांचा मुलगा प्रथमेश BSc ॲग्री आहे, तर आदिती इयत्ता 11वी मध्ये आहे. विद्यालयातील सर्व सेवक वृंदांना मी विनंती करते की कृपया आपण सत्कारासाठी समोर येत. शिक्षकांविषयी काही आठवणी मांडण्यासाठी व आदरणीय आघाव सर यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत कुमारी नंदिनी महेश सूर्यवंशी इयत्ता 7वी. माध्यमिक विद्यालय देशवंडीचे माजी मुख्याध्यापक आदरणीय शिरसाट सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करते. यानंतर साई आदर्श शिवाजी अप्पा कपाळे साहेब तसेच आघाव सर हे देखील या ठिकाणी आघाव सर यांचा सपत्नीक सत्कार करीत आहेत. हो सर, जाऊ दे सर. नारळ नारळ
कपाळे साहेबांच्या हस्ते श्री बसव आघावसर यांचा या ठिकाणी सपत्नीक सत्कार संपन्न होत आहे. हे देखील आघावसर यांचा सन्मान या ठिकाणी करीत आहे. आपल्या संस्थेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय आमचे मार्गदर्शक शिरसाट सर हे देखील आघावसर यांचा शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार या ठिकाणी. सपनी कुमारी नंदिनी ही देखील सरांचा या ठिकाणी सन्मान करीत आहे. प्रमुख आदरणीय गायकवाड मॅडम या देखील सरांचा या ठिकाणी सन्मान करीत आहे. यानंतर आदरणीय प्राचार्य तनपुरे सर, आगाव सर बसव आगाव मॅडम यांचा या ठिकाणी सपत्नीक सत्कार करून शुभेच्छा देत आहे. हा सुवर्ण क्षण आहे. आपले सर्वांचे योगगुरु आदरणीय दीपकजी गांधी साहेब, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद, तसेच ज्यांचा आपण सेवापूर्ती सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे, असे सत्कार मूर्ती असे आगाव सर, त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती स्वातीवहिनी, आणि असा योग थोड्याच शिक्षकांना किंवा सेवकांना लाभत असतो की स्वतःच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला वडिलांची उपस्थिती असणं हे भाग्य फार थोड्या लोकांना त्यांच्या नशिबात असतं. असे आगाऊ काका आणि विद्यार्थी मित्रांनो, पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे. स्वागत म्हणजे अमृत सत्कार सोहळ्याला झालेला आहे. म्हणजे पावसाची सुद्धा हजेरी या कार्यक्रमासाठी आणि या सत्कार समारंभासाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, नोकरी करत असताना नोकरीचा पहिला दिवस आणि नोकरी करताना शेवटचा दिवस हे 2 दिवस अतिशय महत्त्वाचे. आगाव सरांविषयी सांगायचं म्हटलं, 28 वर्षाच्या नोकरीच्या काळामध्ये अनेक सहकारी, अनेक विद्यार्थी, अनेक पालक शिक्षकांना भेटत असतात. या सर्वांशी आपले एक स्नेहाचे ऋणानुबंध जुळत असतात. आणि आगाव सरांना सुद्धा अतिशय चांगले विद्यार्थी, चांगले सहकारी, चांगले स्टाफ मेंबर, चांगले पालक वर्ग त्यांना मिळालेले आहे. आणि आपण सर्वजण व्हरांड्यात जाऊन त्या ठिकाणी आपला कार्यक्रम करू, कारण पावसाने आता चांगली हजेरी लावलेली आहे. सरांचं भावी आयुष्य सुखा समाधानाचं, समृद्धीचं, बरोबरीचं जावं. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, मगाशी तुम्हाला सांगत होतो की आगाव सर आणि मी एका वर्गामध्ये 11वी 12वी. आगाव सर हे सेवानिवृत्त होत आहेत आणि आपण सर्वजण आपण सेवापूर्तीचा एक कृतज्ञता सन्मान सोहळा देण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की नोकरीचा पहिला दिवस अतिशय महत्वाचा आणि नोकरीचा शेवटचा दिवस अतिशय महत्वाचा. नोकरीचा कार्यकाल पार पाडणं म्हणजे आत्ताच्या धकाधकीच्या काळामध्ये, संगणक युगामध्ये, या सर्व विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एक एव्हरेस्ट सर करणं. कारण बऱ्याचशा कामाचा व्याप, त्याचप्रमाणे बदलती शिक्षण पद्धती, या सर्व बदलत्या काळामध्ये स्वतःचं आरोग्य, विद्यार्थ्यांचं व्यवस्थापन, स्वतःचं व्यवस्थापन ठेवणं हे अतिशय महत्वाचं असतं. या ठिकाणी आपली यशस्वीपणे सेवा पार पाडलेली आहे. 1 वर्षापूर्वी आपल्या शाळेमध्ये आले, आपल्या सर्वांशी ते समरस झाले आणि अतिशय छान अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आज त्यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ पूर्ण होत आहे. मी आगाव सरांना एवढंच सांगू इच्छितो की सर, नोकरीच्या काळामध्ये करता आले नाही. उदाहरणार्थ कुणाच्या लग्नाला जाणं, नातेवाईकांच्या सुखदुःखात भेटायला जाणं किंवा कुठं फिरायला जाणं, एखाद्या मित्राच्या मुलीचं लग्न असेल, जायची खूप इच्छा असते परंतु शाळेत जायचं असतं म्हणून नाईलाजाने आपण वेळ देऊ शकत नाही. म्हणून मी सरांना आणि सरांच्या कुटुंबियांना आपण
आपल्या मित्रमंडळी असेल, नातेवाईक असेल, ज्यांना आपण वेळ देऊ शकलो नाही अशांना वेळ द्या. स्वतःचं आरोग्य सांभाळा, आरोग्याकडे लक्ष द्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज सरांच्या निरोप समारंभासाठी त्यांचे वडील या ठिकाणी आहेत. आपल्या संस्थेचे अध्यक्ष, माजी खासदार, सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रसाद तनपुरे साहेब या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं मी विद्यालयाच्या वतीने जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करतो. आपण नेहमी समाजाला आरोग्याकडे लक्ष देणं, या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित जर नियोजन केल्या तर निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारचं आरोग्य, चांगलं नियोजन केल्यामुळं तुम्हाला चांगलं कामाचं व्यवस्थापन करता येईल. मी आगाव सर यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा प्रकारची परमेश्वरच्या सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी जवळच राहतो आणि मी फारसा शाळेत पुढे जात नाही कोणाच्या रिटायरमेंटचं. पण मला एक जाणवलं की ही शाळा खूप चांगली चाललेली आहे. तेव्हा या शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी आणि संस्थाचालक सगळ्यात अभिनंदनाला पात्र आहे. पात्र याकरता की शिक्षण संस्थातील परिस्थिती सध्या फारशी चांगली राहिलेली नाही. म्हणजे शिक्षणाधिकारी यांना मुख्याध्यापक घाबरतात, मुख्याध्यापकांना घाबरतात आणि विशेष म्हणजे मुलं कोणालाही घाबरत नाही. अशा काळामध्ये शाळा चालवणं किंवा आता मला इथलं इंटरव्ह्यू माहिती आहे शाळेचं, अशा वातावरणात शाळेचं चांगले पण टिकून ठेवणं ही फार महत्वाची बाब आहे. कुसुमाग्रजांच्या एक शब्दाचा ओळ्या आहेत काही की सर्वात मधुर स्वर कोणता, सर्वात मधुर स्वर कोणता तर कुठेतरी कुणाच्या तरी मनगटातील शृंखला, कुठेतरी कुणाच्या तरी मनगटातील शृंखला गळून पडण्याचा. मला वाटतं हा मधुर स्वर हा दाखवण्याच्या वरतीमध्ये लागू घेतो. आपण आयुष्यभर ज्या गोष्टीला बांधील असतो त्या गोष्टीतून मुक्त होण्याचा एक आनंद असतो आणि दुःखही असतो. आणि काही लोक म्हणते की वाईट वाटतं, काय नोकरीमध्ये जसं औषधाला एक डेट असते, अशी नोकरीला, माणसाच्या जीवनाला सगळ्यांना एक डेट असते. एक मात्र मला जाणवलं त्या आगावकरांच्या चेहऱ्यावर कुठेही निवृत्तीची लक्षणं मला दिसत नाही. वरती थोडं लक्ष राहू. म्हणजे खूप वयस्कर झाले वय असं काही दिसत नाही, अजून ताजेतवाने आहेत. आणि विशेष म्हणजे कसं रिटायरमेंटची डेट माणसाला सहज कळते, पण डेटची काय करत नाही, आपोआप कळतं. बघा ते जर बघितल्यावर पत्नीऐवजी पंचांग आठवू लागलं ना, समजा की आपले रिटायरमेंट झालेले आहे. रिटायरमेंटचं काही तारखेची आवश्यकता नाही. असं वाटतं की मला रिटायरमेंट घेता मला तसं वाईट वाटतं होतंच. कारण एक विशिष्ट म्हणजे ही हसऱ्या चेहऱ्याची माणसं जी आहेत ना, ही आपल्या पृथ्वी तलावावरची फार गोड जमत आहे. जिथं जातील तिथं आनंद उधळतील आणि ते हसले की मग पिठल्याचं पण सेकंड होऊन जातं. अशा प्रकारचा काळ आहे. भगवान असं तुझे एका शिक्षकाचा प्रतिवर्ष भाग्य तुम्हाला लाभलं.
प्रत्येक मराठीच्या मॅडमने सांगितलं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. त्याचे पुरुषवाक्य असं आहे, प्रत्येक अपयशी पुरुषाच्या मागे पण स्त्री असते. दोन्ही मध्ये सत्य आहे. तेव्हा मला असं वाटतं की याचा संसार हे चांगलं करलेलं आहे. बायका पण फार मोठं काम करत असतात. नवऱ्याचे हात आभाळाला टेकावेत, नवऱ्याचे हात आभाळाला टेकावेत म्हणून बायकांनी आपले पाय मातीमध्ये घट्ट रोवून झालेले असतात. तेव्हा नवरा आपले हात आभाळाप्रती वागतो. आता भविष्यकाळात फरक होता थोडा, म्हणजे आता जेवढं काय आहात तुम्ही त्या पक्षात पुढं पण दुःख व्हायचं म्हणलं पण सांगतो. दुःखी जर व्हायचं नाही तर पुढं बहिरं होऊन जायचं. म्हणजे तुम्हाला आयुष्यात भरपूर खूप दोघांनी मराठी लोकांनी सांगितलं की बाबा यांना खूप दीर्घायू रोग मिळो, सांगतो की दोघांनाही दीर्घायू रोग मिळो. एकाला जर दीर्घ आयुष्य असेल आणि दुसरा तो लोक असेल तर काय होते हे होते. घर दोघांचं असतं, घर दोघांचं असतं, दोघांनी नवरायचं असतं. एका नसतं सगळं तर दुसऱ्याला आवरायचं असतं. तेव्हा मग आता सांगितलं का रिटायरमेंट होते. प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटा असं घडतो. प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटा असं घडतो. तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो. मला खासदार प्रताप तनपुरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. पण ते त्यांसाठी तुम्ही सांगा. आपण थोडासा करूया. आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते आपण आजच्या उत्सवमूर्ती या कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सन्मान या ठिकाणी होत आहे. तर कौटुंबिक सामाजिक पौर्णिमेचं शीतल चांदणं आपल्या जीवन वाटेवर पडावं. वाट चालता चालता ध्येय तुमचं साध्य व्हावं. सरांच्या कार्याचा आढावा घेता असे मला नक्की म्हणावे. आनंदाचे, निर्मितीच्या आनंदाचे, जीवनाच्या स्वानंदाचे समाधान असे मिळावे. आकांक्षाच्या स्वप्न सर्वात माझे खासदार आणि तनपुरे साहेब त्या ठिकाणी सर्व शिक्षक वृंद आणि माझे विद्यार्थी, आज एका खास कार्यक्रमासाठी आपण इथे आलेलो आहोत. आढाव सरांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम. खरं तर आजचा दिवस ते पाहतात तर भाग्यवान आहे की त्यांचा सेवापूर्तीचा दिवस आलेला आहे. कारण बरेच जण असे असतात की त्यांना हा दिवस सुद्धा पाहायला मिळत नाही. कोरोनाच्या काळात आपण अनुभवलेलं आहे सगळं की अतिशय कमी वयाची माणसं पटापट निघून गेली. परंतु त्यातूनही मध्यंतरीच्या काळात त्यांना पण अडचणी आल्या, परंतु त्यातूनही त्यांनी सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊन तब्येतीचं पुढे एकदा ते उभे राहिले आणि आपल्या सेवेत कार्यरत झाले. खरं तर कणगरला ती जोडी होती. पालवे मॅडम आमच्याकडे जिल्हा परिषदेला वडनेरला आणि सर कणगरला होते. म्हणजे बऱ्याच जुन्या काळापासून त्या जोडीला त्याच्या कामाला मी पाहते. आढाव सरांच्या कामाबद्दल मी फारसं सांगू नये कारण मी 2 वर्ष झाली सुपरविजनचं काम करते. पण एक नक्कीच चांगलं कामसू व्यक्तिमत्व आताच सांगितलं कारण सरांनी की हसतमुख व्यक्तिमत्व ते आहे. तेच नाही तर ती जी जोडी आहे ती खरोखर एकदम परफेक्ट कपल जे आपण म्हणतो तसं ते कपल आहे. आणि खरोखर आनंदी जीवन कसं जगावं त्यांच्याकडून शिकावं. म्हणजे आढाव सरांचं काम उत्कृष्ट आहेच, परंतु आमच्याकडे ज्या पालवी मॅडम आहेत जर वरिष्ठ अधिकारी आले आणि कोणाच्या वर्गात न्यायचं असा जर प्रश्न निर्माण झाला तर पालवे मॅडमच्या वर्गात आम्ही घेऊन जातो. कारण त्यांचाही वर्ग तेवढाच परफेक्ट असतो. आयुष्यात ज्या गोष्टी आपण चांगल्या करतो त्याची फलनिष्पत्ती नक्कीच समोर येते. ते त्यांचं कुटुंब आहे. खरोखर एक उत्कृष्ट काम त्यांच्या हातानं झालेलं आहे आणि म्हणून ते आजचा दिवस पाहत आहे. खरं तर म्हातारं झाल्याबद्दल दुःख करू नये.
कारण म्हातारं होण्याचं भाग्य बऱ्याच जणांना मिळत नाही. त्यामुळं वाघाव सर पालवे मॅडम, आमचं पालवे मॅडम आहेत त्या, तर त्यांना त्यांच्या कुटुंबियांना आणि खरोखरच मी तर असं होते की आज त्यांचे वडील त्यांच्या सेवापूर्तीला उपरत हातपायी वडिलांचं घरामध्ये आहे. ते कुटुंबच भाग्यवान आहे. माझ्या शिक्षण विभागाच्या वतीनं मी आघाव सर त्यांच्या कुटुंबाला खरोखर म्हणजे पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते. दीर्घायुष्य त्यांना लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि अशीच सेवा त्यांच्या हाताने घडत राहो आणि त्यांच्या वडिलांसारखंच त्यांनाही त्यांच्या पूर्ण कुटुंबाला दीर्घायुष्य लाभो अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते. थँक्यू. आपल्या तालुक्याची भाग्यविधाते माननीय माजी खासदार प्रसादरावजी तनपुरे साहेब, त्याचप्रमाणे शाळा समितीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे ज्यांचा सत्कार आहे होत आहे, कृतज्ञता सन्मान सोहळा ज्यांचा होत आहे श्री आगाव सर, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी आगाव मॅडम, त्याचप्रमाणे त्यांचे वडील आगाव मामा, त्याचप्रमाणे गावातील सर्व शिक्षक स्टाफ, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने आगाव सर आणि त्यांच्या मिसेस त्या ठिकाणी कणगरला होते. मी सुद्धा त्या ठिकाणी कणगरला होतो. त्या पिरियडमध्ये माझी मिसेस सुद्धा आणि हे सुद्धा कणगरला असताना आम्हाला खूप अडचणी यायच्या साहेब. आम्ही जाताना येताना अडचणी यायच्या. शिवाय मला प्रमोशन मिळालं. अकोल्याला मी केंद्र प्रमुख झालो. केंद्र प्रमुख झाल्यानंतर मला अकोल्याला राहावं लागायचं. परंतु जाताना येताना त्यांच्या मिसेसला घेऊन जात असताना माझ्या मिसेसला सुद्धा ते घेऊन जायचे. हे त्यांचं त्या ठिकाणी फार मनाचा मोठेपणा आहे आणि मला त्यांचं त्या ठिकाणी शेवटपर्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळालं. अशा प्रकारचे जे आगाव सर आहे त्यांनी आमच्या सारख्याला तर सहकार्य केलंच, पण विद्यार्थ्यांना, शाळेला, त्या ठिकाणी व्यवस्थापन समितीला, गावाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करताना मी स्वतः पाहिलेलं आहे. अशा प्रकारचे शिक्षणप्रेमी सर यांनी चांगल्या प्रकारचं आपलं आयुष्य कारणे लावलेलं आहे. त्यांचं आयुष्यामध्ये त्यांनी त्यांचा प्रपंच सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि त्यांनी निघून पुढं त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभावं, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सक्सेसफुल व्हावं अशी मी परमेश्वर सरनी त्यांना प्रार्थना करतो. हे जे एवढे लोक जे जमलेले आहे हे त्याचंच प्रतीक आहे असं मी मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आदरणीय शिक्षक वृंद, सहकारी कर्मचारी आणि येथे उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवरांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी आदिती बाळासाहेब आगाव. आजचा हा दिवस आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि विशेषतः माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. माझे वडील यांना आज या संस्थेतून निवृत्ती होत आहे. त्यांनी आपल्या कार्यकालात प्रामाणिकपणा, मेहनत आणि निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडले. कष्ट करणारं शरीर, काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतःकरण म्हणजे वडील. माझ्या लहानपणापासून मी त्यांना प्रचंड मेहनत करताना पाहिले आहे. आपल्या जबाबदाऱ्या कधीही टाळल्या नाही. कोणतीही अडचण आली तरी त्यांनी त्यावर धैर्याने मात केली. त्यांच्या मेहनतीमुळे आम्हाला चांगले शिक्षण, संस्कार आणि मूल्य मिळाली. बापाच्या घामाची किंमत कशात करू, माझ्या सुखासाठी त्यांची धडपड पाहिली आहे. आपलं दुःख लपवताना नकळतपणे एकांतात अश्रूंची नदी त्यांनी वाहिली आहे. माझे आदर्श बाबा शून्यातून जग कसं उभं राहायचं, आपल्या पायावर कसं उभं राहायचं, आयुष्यात यश मिळाल्यावरही नम्र कसं राहायचं हे शिकवणारे माझे आदर्श वडील. बाप नावाचं आभाळ जोपर्यंत डोक्यावर आहे तोपर्यंत सुखाचा पाऊस कमी पडतच नाही. कमी पैसा असूनही जास्त खस्ता खाऊन मोठ्या गोष्टी मिळवून देतात ते आपले वडील असतात. पप्पा, जरी तुम्ही आज निवृत्त होत असाल तरी तुमची मेहनत, तुमच्या शिकवणी आणि तुमचा आदर्श आम्हा सर्वांसाठी नेहमी आनंदी राहील. पुढील जीवन संध्या आनंदी, निरोगी आणि व्यतीत हो ही विष्णूचरणी प्रार्थना करते व माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे मित्र मैत्रिणींनो, ज्ञानाचे कार्य करून सेवेला पूर्ण विराम देणारे गुरुजन वर्गाला तितक्याच आदराने आपण निरोप दिला पाहिजे. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यापासून सुंदर मटके घडवतो त्याचप्रमाणे शिक्षकही एक बालरोटी
मनावर उत्तम संस्कार करून त्यांना घडवतात. आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे लागतात. चालता चालता पायामधले बळ तेवढेच जपत जावे लागतात. कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वांस ठावे. तुमच्या आठवणींच्या हिंदोळ्यात नित्य सदा झुलत राहावे, नित्य सदा झुलत राहावे. काही माणसं ही वादळी असतात, काही माणसं ही वादळी असतात, तर काही माणसं वादळ निर्माण करतात, तर काही माणसं वादळ निर्माण करतात, तर काही माणसं वादळ स्वतःच्या अंगावर ओढून घेतात व दुसऱ्यांना सुख देतात. विद्यार्थी जीवनाचा नंददीप आयुष्यभर सेवेत ठेवण्यासाठी शिक्षक आपलं आयुष्य समर्पित करतात. इतरांच्या सुख व सुखात दुःखात सदैव सोबत असणारे आपले सर्वांचे लाडके श्री आगाव सर आज त्यांना प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. आज त्यांचा निरोप समारंभ. आज हा क्षण मंगल मांगल्याचा आहे. ज्ञानयात्रेच्या ज्ञानयात्रेला मार्ग दाखवून सुवर्ग स्तंभाचा बाप सारखे वेळेप्रसंगी कठोर होऊन आम्हा विद्यार्थ्यांना शिस्त लावणारे व वेळेप्रसंगी आईमानी मायाळू होऊन आम्हा विद्यार्थ्यांवर माया लावणारे, सर्वांना सतत मदत करणारे, शाळेच्या सर्वांगी विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. येथून दूर जाताना लाख कळत न कळत चुकले जरी काही, येथून दूर जाताना लाख कळत न कळत चुकले जरी काही, खूप शिकले. तुमचे ऋण कसे फेडू हे ओझाने वाकले, हे ओझाने वाकले. सूर्यासारखे तळपून जावे, सूर्यासारखे तळपून जावे. क्षितिजावरून जाताना दगडालाही पाझर येवा, निरोप शेवटी घेताना. थँक्यू. धन्यवाद मंडळी. आज काय बोलावं हा फार मोठा माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला. हे वातावरण पाहून कुठले शब्द वापरावे हे सुद्धा मला सुचत नाही. आपल्या डॉक्टर बाबाराव बापूजी तंत्रे ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय साहेब, त्याचबरोबर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब मंडोबा पाटील कदम, त्याचबरोबर आपल्या शाळेला सतत अविरतपणे सहकार्य करणारे परिसरातील सर्व नागरिक, ग्रामस्थ, अधिकारी, पदाधिकारी, आपल्या केंद्राच्या केंद्र प्रमुख श्री निलिमा गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी हा आपला सोहळा घडवून आणला, त्याबद्दल मी आमच्या आगाव परिवाराच्या वतीने त्यांचा खूप खूप ऋणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक प्रसंग मला आजही आठवतो. माझ्या आई आणि वडील दोघेही कष्टाळू. वडिलांनी ऊस खांदण्याचं काम केलं. अशा परिस्थितीमध्ये कष्ट करून आम्ही बरोबर भावाने एक पण शिकवलं. 1995 साली मी BA झालो. मे महिन्यामध्ये निकाल लागला. घरी आल्याच्या वडिलांना सांगितलं की आपल्याला प्रयत्न करायचे. वडिलांनी मला बरोबर घेतलं. साहेबांच्या वाड्यावर गेलो. आदरणीय दादा बाहेर खिडकीच्या तिथे खुर्चीवर बसलेले होते. समोर जाण्याची माझी हिंमत नाही झाली. वडील आणि दादा काय बोलले ते समजलं नाही. वडील पाठीमागे आले आणि घरी आलो आणि त्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजता साहेबांच्या घरी निरोप आला की सरांना म्हणावं उद्या माध्यमिक म्हणजे देशमुखीच्या शाळेमध्ये तुम्ही हजर व्हा. आदरणीय साहेबांनी अतिशय छोटस तिथं रोपटं लावलं होतं.
त्या शाळेत गेल्यानंतर पाहिलं एक गोडाऊन, त्या गोडाऊनच्या मध्ये एका कोपऱ्यात खताच्या गोण्या होत्या, एका कोपऱ्यात 5वीचा वर्ग, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये 8वीचा वर्ग. त्या शाळेचा पहिला दिवस. आपल्या संस्थेतील अतिशय कर्तव्यदक्ष कठोर परिश्रम घेणारे सर्व कर्मचारी आणि आदरणीय साहेबांचा आशीर्वाद यामुळे त्या विद्यालयाचं आज एक अतिशय छान अशा वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. अशा या माध्यमिक विद्यालयामध्ये, माध्यमिक विद्यालय देशवटी या ठिकाणी माझी सेवेची सुरुवात झाली. काही काळ त्या ठिकाणी सेवा केली. तिथून न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय या ठिकाणी बदली झाली. त्या ठिकाणी माझी प्रदीर्घ सेवा झाली. त्यानंतर प्रगती माध्यमिक विद्यालय कानाडा या ठिकाणी बदली झाली. तिथे अल्पकाळ सेवा झाली आणि तिथून पुन्हा प्रसाद विद्यालय तांदोळ या ठिकाणी बदली झाली. तिथे जवळ 12 वर्ष माझी एका जागेवर सेवा झाली आणि पुन्हा तांदोळ या ठिकाणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कारवाडी या ठिकाणी बदली झाली आणि 6च महिन्यात तिथून पुन्हा आपल्या अतिशय छान नयनरम्य अशा नूतन माध्यमिक विद्यालयामध्ये पीडी सरांच्या जागेवर मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. मित्रांनो, या सेवेच्या काळामध्ये मी 7 वर्ष 7 मुख्याध्यापकांच्या हाताखाली काम केलं. मला घरी जेवढे मित्र मिळाले नाही तेवढे मित्र जीवाला जीव देणारे, आपुलकीने प्रेमाने वागवणारे मित्र मला आपल्या संस्थेमध्ये मिळाले. असं म्हणतात, कुठंतरी कोणतरी म्हटलं होतं नवरत्न. साहेबांना मी सांगितलं, साहेब आपल्याकडे नवरत्न नाही, असंख्य रत्न आहेत आणि हे रत्न जेव्हा आपण जवळ घेतो, त्यांची पारख करतो, तेव्हा त्यांची आपल्याला पारख होते. जेव्हा निर्णय झाला निरोप समारंभाचा कार्यक्रम करायचा, 2-3 दिवस धडपड चालू, असा अनपेक्षित अविस्मरणीय असा क्षण कार्यक्रम होईल याची मला पण जाणीव नव्हती. परंतु साहेबांनी खरोखर सांगेल की या आपल्या प्रसाद नूतन माध्यमिक विद्यालयामध्ये खरोखर 100 बडकर 1 असे या ठिकाणी हे आहे. आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक असून साळी मॅडम, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कारवाडीचे प्राचार्य श्री पुरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे बोलाने सर, पवार सर, दिघे सर यांनी एवढं मनावर घेतलं की हा कार्यक्रम जास्तीत जास्त चांगला कसा करायचा प्रयत्न करते यादेखील त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्याही पुढे पाऊल टाकून आमच्या विद्यालयातील सर्वांच्या आवडत्या विद्यार्थी प्रिय अशा जजूरकर मॅडम आणि त्यांना नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या, प्रत्येक वेळेस पुढे लोटणाऱ्या, त्यांच्या कार्यामध्ये सहभागी घेणाऱ्या आमच्या निलसे मॅडम, पंडित मॅडम, सोलाट मॅडम आणि भोगवकर मॅडम यांनी सुद्धा या ठिकाणी खूप कष्ट घेतले. अगदी झेंडेचा सोहळ्याचा कार्यक्रम चालू आहे, तिकडे तो कार्यक्रम चालू आणि इकडे हा निरोप समारंभाची तयारी, म्हणजे अगदी दिवसभर पायाला वेळेत असेल एवढं ते उभं राहून त्यांनी या ठिकाणी खूप कष्ट केले. तेव्हा त्यांचे किती आभार मानावे असा मला प्रश्न पडतो. आणि या सगळ्यांना साथ देणारे आमचे तनपुरे मामा, नाना मामा, तांडू मावशी यांना नुसता आवाज द्यायचा की ते परत येणार, कुठल्याही प्रकारची उणीव या ठिकाणी बसून देणार नाही. आणि या सगळ्यांच्या पाठीमागे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना जीव घेऊन घालणाऱ्या ज्या मावशी आहेत, भातवाल्या मावशी, यांचंही सुद्धा या ठिकाणी खूप खूप सहकार्य आहे. त्याबद्दल मी माझ्या आघाड परिवाराच्या वतीने या ठिकाणी या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो की असा स्टाफ पाहिजे नाही, मिळाली नाही, माणसं भरपूर मिळाली, परंतु नूतन माध्यमिक विद्यालयामध्ये एवढी कष्ट करणारी आणि सहकार्य करणारी माणसं साहेबांनी पहिल्यांदा पाहिली. एवढी आदर्श माणसं या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये आहेत. अध्यापन करताना बऱ्याचशा वेळेस मी रागवलो असेल,
मुलांना शिक्षा पण केली असेल. शिक्षा करावी लागते, रागावं लागतं. त्याचं कारण असं की मनुष्य हा फक्त मनुष्यालाच माफ करतो, दुसरं कोणी करत नाही. एकदा चूक झाली त्या चुकीची शिक्षा आपल्याला मिळते. किती चांगलं काम करा, रस्त्याने चालले, तुमचं लक्ष समोर नसेल, समोर काट्याची फांदी असेल, काट्याच्या फांदीवर पाय पडणार असेल, काटा तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही पुण्यवान आहे, तुम्ही चांगले आहात, ही बाजूला सरकतो. तुमचा पाय पडला, काटा टोचणार, तो त्याचं काम करणार, त्याची वेदना तुम्हाला होणार, त्रास होणार, आणि म्हणून तुम्हाला त्रास होऊ नये असं आम्हाला वाटतं, आणि म्हणून तुम्हाला आम्ही वेळोवेळी रागवतो, बोलतो, प्रसंगी फटके सुद्धा मारतो. असे प्रेमळ माझे विद्यार्थी आहेत, हे सगळे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, त्याबद्दल मी आभार मानतो. साहेब, आमचं जे कुटुंब आहे, मुळा धरणाच्या जागेवर, मुळा नदी होती, त्या नदीच्या जागेवर काठावरती एक वंजरवाडी गाव होतं. त्या गावाचा आदरणीय दादांचा काहीतरी संबंध होता. धरण झाल्यानंतर कुटुंब विस्थापित झालं. दादांच्या आशीर्वादाने आम्हाला वाघाचा आकडा या ठिकाणी 1.5 एकर शेती मिळाली. त्या ठिकाणी कष्ट करून आई वडिलांनी शिकवलं, आणि त्या शिकवलेल्या मुलांना आपण आपल्या संस्थेमध्ये सेवा करण्याची आम्हाला संधी दिली. त्याबद्दल मी आमच्या आगाऊकडील ठेवतेने खूप खूप ऋणी आहे. आपले ऋण किती मानावे असा या ठिकाणी मला प्रश्न पडतो. शेवटी एवढेच म्हणे की हा निरोप आहे, पण आपली मैत्री कायम राहील. आपल्या सर्वांच्या यशासाठी मी सदैव प्रार्थना करीन, आणि आशा करतो की आपली संस्था यापुढे अशीच प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करीत राहील, अशीच मी परमेश्वराकडे सतत प्रार्थना करीत राहील. आणि असंच सहकार्य, योगदान आमच्या कुटुंबाची पाठीशी राहू द्या अशी मी पुन्हा एकदा विनंती करीन. आणि आमच्या जेवढ्या सहकार्याने सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित असलेले पाहुणे, शिरसाट सर, कोकळे सर, या सगळ्यांचे मी माझ्या परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान सोहळ्याचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री पवार सर यांनी करावं अशी मी त्यांना. ज्येष्ठ शिक्षक श्री आगाव सर यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा मोठ्या उत्साहाने आपण आयोजित केला. या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माजी खासदार साहेब उपस्थित राहिले, त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचं आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब कदम यांनी अध्यक्षस्थान घोषवलं, त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी आलेले आगाव सरांचे कुटुंबीय, त्याचबरोबर स्टेजवरील असलेल्या सर्व मान्यवरांचं मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे. ये मौसम चले गए तो हम
फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं। ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। बरसों याद करेंगे, बरसों याद करेंगे। यही है रंग रूप, ये जीवन है। इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप। थोड़े गम हैं, थोड़ी खुशियाँ, थोड़े गम हैं, थोड़ी खुशियाँ। यही है, यही है, यही है छाँव धूप, ये जीवन है। ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है। ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है। उसे अपना लो जो ही जीवन की रीत है। ये जिद छोड़ो यूं ना तोड़ो, हर पल एक दर्पण है, ये जीवन है। इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप, ये जीवन है। धन से न दुनिया से, घर से न द्वार से, धन से न दुनिया से, घर से न द्वार से। सांसों की डोर बंधी है प्रीतम के प्यार से। दुनिया छूटे पर ना टूटे, ये ऐसा बंधन है, ये जीवन है। इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप। थोड़े गम हैं, थोड़ी खुशियाँ। यही है, यही है, यही है छाँव धूप, ये जीवन है।
रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। सूरज देख रुक गया है, तेरे आगे झुक गया है। सूरज देख रुक गया है, तेरे आगे झुक गया है। जब कभी ऐसे कोई मस्ताना निकले है अपनी धुन में दीवाना, शाम सुहानी बन जाते हैं दिन इंतजार के। ओ राही ओ राही ओ राही ओ राही। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। कारवां है ये तेरा इम्तिहान है, साथी न कारवां है ये तेरा इम्तिहान है। यूं ही चला चल दिल के सहारे, करती है मंजिल तुझको इशारे। देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकार के। ओ राही ओ राही ओ राही ओ राही। रुक जाना नहीं तू कहीं हार के,